कृष्णारी एक यूट्यूब चॅनलकडनं मला फोन आला होता की मी यूट्यूब चॅनलकडनं आहे, तुमचं व्हेरिफिकेशन कोड मागत आहे, तुम्ही मला सहकार्य करा व मी तुमचं चॅनल व्हेरिफिकेशन कोड टाकतो, तुम्ही मला सांगा. त्याच्यामुळे मी त्याला सांगल्यामुळे माझं चॅनल हॅक झालेलं आहे. माऊली गायत्री चॅनल हॅक झालं आहे, त्यामुळे सर्वजण अनसबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री हरिवंश
Thank you.
देगा देवा हेचिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या लक्ष द्या अधिक मासाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व अधिक मास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू असलेला बालुरके या पुण्यनगरीमध्ये सप्त्यातला 7वा दिवस तुकोबारांच्या गाद्याची पूजा झाली. दोंडोबा दादाच्या फडावरलं हे गाव, मी बी त्याच फडावरून समजा येडी बागडी सेवा करणारा त्यांचा अनुयायी. जरा दादाचे बी नियम होईल तेवढं पाळायचा प्रयत्न करा. भक्ती नियमाची बी असावं, प्रेमाची बी असावं. उगं कोरडं प्रेम आहे नियमाला धरू नका. नुसतंच नियम आहे, प्रेम कमी पडल्याने जमत नाही. श्री संत संगप्पा महाराज अवतारिक थोर पुरुष महान संत देवच होऊन गेले. ते देवते संत मारोत्रायला नमस्कार. सेवेला आरंभ करत असताना 10ला 10 मिनिट कमी आहे. पोरांडी कमालनगर देवदिका बोरू बरेचशी मंडळी आलेले आहेत. गायक आणि महाराज मंडळी चांडेश्वरून आले. हे मारुती तर पाठीशी थांबला येऊ. जय श्रीराम. मारुतीचं पात्र आहे आणि तसा सुंदर स्वभाव सुद्धा चांगला आहे. मारुतीला भजन कीर्तन चाललं की आनंद वाटते. सीतासुतीच्या निमित्तानं मारुतीला लंका नगरीमध्ये गेले. केळसाली कुठेही सीता सापडली नाही. दुरून पाहिले तर बिभीषणाचं घर दिसलं. बिभीषणाच्या घराला पाहून दिसल्याबरोबरला तुळशीचं वृंदावन. तिथून मारुतीराय उडान करून बिभीषणाच्या घरी आले. तेथोन करून उडान देखले विभीषणाचे भुवन. बर का, सडा पताका वृंदावन श्रीराम भजन करीत असे. इकडे जात नाही. रामायण भरपूर आहे पण वापरत नाही, काळजी करू नका. भाग्य आमचं. सगळे मला पाहिलेले, माझ्याशी बोललेले, संबंधात राहिलेली सगळी मंडळी आहे. धन्यवाद. एक वाक्य बोलतो आता. कीर्तनाच्या माध्यमातून अभंग सोडवायचंच आहे पण जीवन उपयोगी काही गोष्टी माहिती करून घ्यावं लागणार आहे. भजनाला कीर्तनाला येण्याकरिता माणूस पूर्वजन्मीचा पुण्यवान लागतो. पुण्य कमी पडलं तर इकडं माणूस येऊ शकत नाही. एक तरी विचारवान, दुसरा पुण्यवान, बहुत सुकृताची जोडी. थोडे इथं बोलतो दादासाहेबांच्या फडावरची पद्धत आहे. पांडुरंगा करू की आमच्या फडावरून चालू झाले. आता सगळेच महाराज वापरलेले कळते ना. देवाला नमस्कार आणि संतांना नमस्कार. तुम्हाला प्रश्न करतो, उत्तर द्या. नमस्कार मोठा का आशीर्वाद मोठा? नमस्कार फुकटचा आहे पण आशीर्वाद फार मोठा आहे. देवालाही नमस्कार करा, संतांनाही करा. नमस्कारातून आशीर्वाद मिळतो. आशीर्वादाची किंमत कोण करणार आहे? द्रौपदी भीष्माचार्याचे पाया पडली. ओळखीला नाही पण आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती. हो, भीष्माचार्याचा शब्द केल्यावर स्वतः देह ठेवून दिला पण पांडवांना जीवन ठेवला. नमस्कार करायला लागू नका. एकट्या करता येतो तो देव आणि जगासाठी येतात ते संत. क्षेत्र कळालं तुम्हाला? जगाच्या कल्याण. एकटा देव मनात आलं की प्रल्हादासाठी आला, हत्तीकरिता आला, एकट्या करता येतो. जगात एवढा कोणी श्रीमंत नाही आणि संतावडे कोणी जगात दयाळू नाही. देव कृपा झाली तरच संत भेटतात. येतो 2-4 मिनिट बोलतो बरं का. देव कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाही.
देवाची कृपा ही फार विशेष महत्वाची आहे. संत कृपा आणि देव कृपा माणसावर भाव. देव कृपा करील मज काय लाज राखील. मारुतीवर कोणाची कृपा होती हो? आता मारुतीला विचारतो, मारुतीवर कोण कृपा केलं? राम प्रभू केली म्हणा की. रामाची कृपा मारुतीवर झाली का नाही? ज्याने कृपा केली त्याला लंकेला सेतूचं बांधकाम करून चलत जावं लागलं, आणि ज्यांच्यावर कृपा झाली तो मारुती एका उडाणामध्ये लंकेच्या पलीकडे पडलं गेला गेला. कृपेमध्ये ताकद कमी आहे, शक्ती कमी आहे का? आणि कृपा कर म्हणायची गरज नाही, चांगलं वागा. तुमचं आचरण, तुमची भक्ती देवाला आवडली की देव आणि संत कृपा करतात. रेडा ज्ञानोबाला माझ्यावर कृपा करा, माझ्यावर पाठीवर हात ठेवा हे विनंती केला का रेडा? ज्ञानोबाच्या मनात आलं, रेड्याच्या पाठीवर हात फिरविले. स्पर्श शक्ती, दृष्टी शक्ती आणि संकल्प शक्ती. रेडा वेद बोलला, संतांची कृपा होता तुमची कृपा. पशु बोले वेद. ऐका, देवाच्या कृपेनं संत जरी भेटले, काय करणार आहे तुम्हाला माणूस? तुम्ही कपड्यावर, गाडीवर, घोडीवर जाऊ नका बर का. संतांचे विचारच काही वेगळा आहे. देव तुमचं काहीच पाहत नाही बाहेरलं. तुमचं घर असेल, वाडा असेल, तुमचं नशीब आहे, तुमचे गाडी असते. हे बाहेरल्याची देवाला गरज नाही, मधल्याची देवाला गरज आहे. तुमची परिस्थिती जसा असेल तशी असेल. तुमचं मन कसं आहे, तुमची बुद्धी कशी आहे, तुमचं चित्त कसं आहे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. दृष्टी बिघडले की मन बिघडते, मन बिघडलं की शरीर बिघडते, शरीर बिघडलं की सगळंच गेलं. ऐका, देव कृपा झाली तर संत भेटतात. देवाच्या कृपेनं सहज जे मिळतंय, भेटतंय, ते मागायची गरज नाही. जे मिळणं अवघड आहे ते देवाला मागितले. देव असे चित्ती आणि त्यांची घडावी संगती. ऐका, देवाची कृपा झाली, साधू घरी आले, साधू पडून गेले, संत जवळून गेले. पण तुम्हालाही साधूला, संताला ओळखायला तुमच्यातली काहीतरी शक्ती पाहिजे ना. अरे, पवित्र माणसाला ओळखायला पवित्र माणूस लागतो, विद्वानाला ओळखायला विद्वान लागतो, गुणवानला ओळखायला गुणवान लागतो, भक्ताला ओळखायला भक्त लागतो. भक्ताचा महिमा भक्ताची त्याला ओळखायला आपण बी अंगात काहीतरी आवडत. तुकामध्ये अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल. सगळं मिळवलं तर साधूची भेट नाही झाली, संतांची संगती जर नाही घडली, तर बाकीचं मिळवण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि संत भेटले, संगती घडली, तर झालं तुमच्या जीवनाचा तुकामध्ये जन्म आल्याचे सार्थ. कोणताच माणूस वेगळा नाही, जन्म नाही त्याला, सगळेच माणसं चांगले. पण जशी संगती घडली तशी मती बनते माणसाची, तसा स्वभाव बनतो. ज्ञानोबा 28 अभंगाच्या हरिपाठामध्ये एकच प्रमाण घातले, संतांना नमस्कार करा, तुमच्या जीवनाला किंमत येईल. संतांचे पाया पडा, तुमचा उद्धार करते. संतांजवळ गेला तुम्हाला ज्ञान मिळेल. संतांजवळ गेला तर संतांच्या संगतीनंच तुम्हाला देव मिळेल. संत दर्शने हा लाभ. बाकी काही करू नका जीवनामध्ये. साधूच्या, संतांच्या, संजनाच्या संगतीनं परमार्थ करणारा माणूस सज्जनाच्या, साधूच्या, चांगल्या लोकांच्या संगतीनं चालवा कडेला जातो. याच्यावर धोका होण्याची शक्यता आहे. ज्ञानोबाराने 28 अभंगाच्या हरिपाठात एकच प्रमाण घातले. आता अभंगाकडे जातो, वेळ कमी पडते मला. प्रत्येक माणसाला सांगता, तुम्ही संतांच्या संगतीनं चला. संतांचे संगती म्हणो मार्ग,
साधी संगती मनोमार्ग गती हरिपाठातला प्रमाण आहे. मनापासून साधूच्या संगतीमध्ये राहा आणि देवाचं चिंतन करा आणि भजन करा. संत बी ओळखणं अवघड झालंय. काय करणारे तुम्हा मला संत? गण लावलेला संत असतो, माळ घातलेला संत असतो, जगमाळ करणारा संत असतो, असं व्याख्यान लोक मागे लागले. थोडं ओळखा जरा बारकाईनं. ज्याने आपलं चित्त देवाकडे दिलंय त्याला साधक म्हणतात, आणि ज्याच्या चित्तामध्ये देव येऊन राहतो त्याला संत म्हणतात. आणि अशा लोकांची संगती मागितली. देव वसी चित्तीन त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा परवा विवासना. इथे 1 मिनिट बोलतो आता. संतांच्या संगतीमध्ये राहत असताना साधूचे संतांचे लक्षण बघा. हे भक्त ऐसे जण नाव वेगळं आहे पण संतांचंच लक्ष नाही. ज्याच्या तोंडाला सारखं देवाचं नाव येते, थोडाही मनामध्ये अहंकार नाही. कीर्तन करणं सोपं आहे, गायन करणं सोपं आहे, पण अभंगासारखं चालणं लय अवघड आहे. कीर्तन करणं सोपं आहे, काय तर आपापल्या मधीनं काहीतरी मांडते. लक्ष द्या, मी तुम्हाला काय बोलतो. साधूच्या संगतीमध्ये राहा. साधूला कसं ओळखा माहित आहे? ज्याचे मुखी श्रीराम नाम स्मरण, ज्याचे चित्ती श्रीरामाचे चिंतन. बर का? डोळावलो श्रीराम अवलोकना. बर का? अखंड ध्यान श्रीरामाचे, दुसरे चरणा संतांच्या. तुकोबाराने मागितलं पण मागितल्याला अभंग आहे. तुकोबाराच्या गाथामध्ये काय मागणी पण अभंग आहे. जरूर देवाला मागा, पण मागत असताना जरा विचार करून मागा. मागितलं तर देव संसारातला बी देतो आणि परमार्थातलाही देतो. काही संसारातल्या वस्तू लोक मागितले घेऊन टाकून देव मोकळा होतो. संतही देतात आणि देवी देतो, पण मागणारा फार शहाणा पाहिजे. 7 दिवस तुम्ही सेवा करीत आलात, आज मागायला काय भीती आहे? हरकत नाही, मागा. अरे मागितल्याशिवाय मिळत नाही, चावल्याशिवाय कळत नाही, आणि कीर्तन ऐकल्याशिवाय कळत नाही. तुम्हाला आणखीन एक प्रश्न करतो. मोठं दान कोणतं आहे हो? सगळ्या दानामध्ये दान कोणतं मोठं आहे? मला अनिल महाराज वा. सगळ्या दानामध्ये अन्नदान हे मोठं आहे. दाना माझी दान अतिश्रेष्ठ अन्नदान, दिनाशी देऊनी सन्मान, द्यावे सदा नातीचे. मागा, जरूर मागा. तुकोबारे पांडुरंगाच्या समोर थांबले. का वाटलं की देवाला बोलावं वाटलं. पूर्व काळामध्ये देव बोलत होता, महाराज तुम्ही माझी वारी खूप केलात. तुमच्या 8 पिढ्यापासून माझी वारी परमार्थ भजन चिंतन चालू आहे. माझं मन प्रसन्न आहे, काहीतरी मागा. देव बोलायला लागले. एकदा देव जर मागे लागला, माग माग म्हणून मागे लागतो तो देव. आणि तुझं काहीच लागत नाही देवा, मागायची काय गरज आहे? तुला कळावं तसं कर. तुका म्हणे तुझी न लगे रसोडी, तुका म्हणे जीवभाव क्षोनिया काही न मागती. देवाने आग्रहाला मागा मागा मागा.
आमच्या फळावर दोनदा म्हणायची पद्धत आहे, पण वेगात म्हणावं, धावत्या चाली म्हणावं, वेळ काढून द्यावं कीर्तन करायला. फळावरच्या चाली वेगळ्याच आहेत. तुका माने मज घडू त्यांची सेवा, तुका माने घालू तयावर. येड म्हणते चाली, फळावल्या चाली वेगळीच आमच्या बरं का. ते संगीत पिंगीत आमच्या भजनात जमणार, ती वेळ जास्त घेते. फळावर हा हो करा भाग नाही आमच्या. तुम्ही गेल तर तुम्हाला माहीत असेल बरं का. सगळेच लोक आम्ही तिथले जाऊ, बारीक असाल मोठे असाल, वेळे बागडी दादाचं दर्शन घेऊन घरला येणारी माणसं आहोत. वेळ काढून द्या. नंबर 1 गाणारे आले, धन्यवाद देतो तुम्हाला. देवाने कला दिली, कळालं नाही. हे कला सुद्धा एक संपत्ती आहे. तर शरीर निरोगी संपत्ती आहे, लेकरं चांगली संपत्ती आहे, तसं कला सुद्धा एक संपत्तीच आहे बरं का. लोक अलीकडे म्हणतात मान आहे कलेला, पण नुसत्या कलेवर भागत नाही. कीर्तन करणं बी कलाच आहे, गायन करणं बी कलाच आहे. मेहनत करून, कष्ट करून, प्रयत्न करून ज्ञान मिळवावं आणि मी ज्ञानी म्हणून अभिमान घेऊन वाया जावं. कष्टानं कला शिकाव, पण अहंकार आला की कला बी गेली. तो गावाने नरका घाली अभिमान. थोडं ऐका आता, परमार्थामध्ये अहंकार हे दुश्मन आहे. जेवढं झालं तेवढं टाकायचा प्रयत्न करा आणि ज्याचं त्याने टाका. तुमचं मन खराब झालं तर माझा इलाज आहे का? माझी बुद्धी खराब झाल्यानं तुम्ही काय करणार आहोत? शक्य नाही. पांडुरंगाच्या समोर थांबले मागा मागा, तर तुकाराम महाराज म्हणते देवा तुम्ही मागा म्हणता, मागण्याची आज अगदी योग्य प्रमाण आहे. तोंडाकडे बघायला तेव्हा काहीतरी मागल माझा भक्त म्हणून. आणि जे मागितलं तुम्ही मनात जे चिंतिल्या रोकडे हो परमार्थ वाया जात नाही. देवाला भजलं वाया जात नाही. देवावर ज्याचा विश्वास आहे त्याला जीवनात कधी उपाशी पडणार नाही. परमार्थाला फळ लक्षात ठेवा. किती मन लावून संसार करा, शेवट बी नाही, फळ बी नाही. पण परमार्थाला फळ आहे. तुम्ही नुसतं राम म्हणा, पापाचे कळप. तुम्ही नुसतं हरी म्हणा, पुण्याची गणना. नाम घेता वाया गेला, कोण वाया जाणार आहे? मागा म्हणल्यानंतर महाराजांनी म्हणले देवा मला तुम्ही आग्रह करला मागा म्हणून. काय मागू? आमची इच्छा शिल्लक नाही. जेवढी इच्छा वाढली तेवढा माणूस दुःखी आहे. इच्छा आवरला त्याचंच नाव आहे भक्त ऐसे जाना. अपेक्षा जास्त वाढत चालल्यावर काय, हे केलं की ते करो, ते केलं की ते करो, काय मर्यादा आहे का? महाराज तुम्हाला मागावं असं माझ्याकडे काही इच्छा शिल्लक राहिली नाही. कृत्य झालो आणि इच्छा केली ते जास्तच देवाने आग्रह झाला. महाराज मागा मागा मागा. तुकाराम महाराजांनी बोलले देवा कसं मागू? त्याला माझ्या खानदानकडे पूर्वजाकडे बघावं लागणार आहे. प्रत्येक माणूस वागत असताना आपल्या कुळातल्या पूर्वजाकडे बघत जा. पूर्वजाचं पुण्य कमी पडलं तर तुम्ही इथं हरिपाठ म्हणा. हरिपाठामध्ये प्रमाण आहे. आजोबा पंजोबा वैकुंठाला जायला त्याला पुण्य कमी पडलं आणि इथं जर त्या कुळातलं एक लेकरू जर हरिपाठ म्हणलं तर ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिपाठामध्ये वैकुंठ शब्द फार आले. भागवत महाराज ज्ञानदेवा ध्यानी आलं का वैकुंठ भुवनी तया नरा लादले आलं का वैकुंठ जोडले. तपाचे सामर्थ्य चिरंजीव कल्प. अरे हरिपाठाचाच उतार आहे तुमचा. हरिपाठ ज्ञानोबाने तयार केल्यात ना, असं गोड चाली म्हणतील म्हणून तयार केल्या. त्यानं ते आनंद वाटते. ते आराधी चाली म्हणून डुबुक 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 का वाटते? संत चौकडच आहे. मस्त गोड चाली. भजनामध्ये जर आनंद निर्माण झाला तर माणसं नाचतात, उगा नाचत नाही. मागा म्हणल्यानंतर महाराजांनी म्हणले देवा कसं मागू? माझ्या 8 पिढ्यापासून विश्वमरूपाने तुमची वारी केली, भक्ती केली, पण काही मागते नाही. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा. साधा वया नाही, पांडुरंग आहे. बरेचसे संत अभंगामध्ये ऐकू पाहत राहतात, ते दुसऱ्या अभंगाचा आहे साधा वया. धोडेबा महाराज अजून ताकद आहे, वडिलांना भाग्य आहे. कारण परमार्थिक माणसाला आयुष्य बी जास्त मिळावं, अकल्प आयुष्य आणि शक्ती बी अंगामध्ये राहावं. हे जे देवा आम्हाला म्हणले ऐका, मागत नाही. देवाने जास्त आग्रह धरला का मागू देवा? काही मागा. त्याने म्हणले काही मागणे हे आम्हा अनुचित. काही मागणं योग्य आणि काही मागणं अयोग्य आहे.
उगा नासका संसारातलं कशाला मागायचं? ज्याच्या पुढे थांबल्या ते तुकाराम महाराज, ज्याला मागताय ते पांडुरंग परमात्मा देव. आणि मागणीचा विषय बी असा वंगडा नाही. एकटेमध्ये बसलं आणि पिढी दे म्हणून मागितलं, पिढी त्याला दिला. मागण्याचा विषय पिढी द्या आणि द्यायचा विषय पिढी. ह्याच्याकडे पिढी नव्हती, त्याच्याकडे पिढी होती. काय मागणारा आणि काय देणारा आणि काय मागणीचा विषय? मागणीचा विषय बी देव आहे. बरं, मागणारे तुकाराम महाराज आहेत, सज्ञान आहे. आता जाणून घेतले देवा, माझ्या पूर्वजांनी उपवास पारणे राखीला दारवंटा, पण तुमचा आग्रह म्हणून मागतो. देवाला अगोदर बोलले तुकाराम महाराज, तुम्ही जे देताल ते मी घेणार नाही, मी जे मागतो ते तुम्ही द्या. मागा म्हणता तर मागतो, कबूल व्हा. तुम्ही म्हणता मला वैकुंठ देऊ का? देवाच्या मनाला आल्यावर काय होणार नाही. आले देवाजीच्या, तुका म्हणे आले समर्थाच्या. हे संतांसाठी प्रमाण जरी असलं तरी संतांनाही समर्थ म्हणतात आणि देवालाही समर्थ म्हणतात. समर्थ या नावे दिनाचा कृपा. ऐका, मागणारे आमचे तुकाराम महाराज मागायला लागले देवा, तुम्ही वैकुंठ देताल, नको वैकुंठीचा वास. वैकुंठा जाऊनी काय बा करावे, उगीच बैसावे मौल्य रूप. संतांना वैकुंठ मान्य नाही, स्वर्ग मान्य नाही, मुक्ती सुद्धा नको. तुम्हाला मुक्त करू का म्हणे देवाने? मुक्त करू नका, आम्हाला जन्म पाहिजे. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखी घालावे अमासे. महाराज आता सध्या जन्माला आला आणि जन्मभर हेच केला. काय करायचे ते केलो, संपन्न नका म्हणता. महाराजांनी म्हणले एका जन्मात तुझं भजन करून समाधान नाही, पुरं वाटलं नाही. बर का, तुमची भक्ती, तुमचं भजन करण्याकरिता मला तुम्ही माणसाच्या जन्माला घाला. जन्म म्हणजे कोणताही दुसरा जन्म घालतात, मनुष्य जन्माला घाला. कारण आम्हाला भक्तीसाठी जन्म पाहिजे. अभंग बघा महाराज, भक्ती किती बी केली तरी कालचा अभंग तुम्ही आज म्हणा, शिळ होणार आहे. रूप पाहता लोचनी. संसाराचा वीट येईल पण माणसाला परमार्थाचा वीट येत नाही. नदी कधी शिळी होत नाही. काल होती आज कशाला जाऊन पाणी पिऊ म्हणतात. सरिता शिळी होत नाही. संत तेच महाराज आहेत, कालचेच आजच आहेत, शिळी झाले असं म्हणू नका. संत शिळी होत नाहीत, ग्रंथ शिळा होत नाही. ज्ञानेश्वरी तेच आहे, वर्षाला वाचावं लागते. गाथा तेच आहे, वर्षाला वाचावं लागते. तुकाराम महाराजांनी देवाला बोलले, देवा तुम्ही देतात ते मी घेणार नाही, मी मागतो ते तुम्ही घ्या. मागतो, पण मागणाऱ्यामध्ये प्रकार आहेत. मजबूर होऊन मागणारा वेगळा आणि हक्कानं मागणारा वेगळा. दारामध्ये भिकारी आला, या घरी मला अर्धी भाकर मिळावं असं अपेक्षा करते, 2 भाकरी मिळावं म्हणून चतकोर घेऊन शिवाय खाऊन अपमान करून घेऊन जावं लागते. त्या भिकाऱ्यासारखा मी बर का मजबूर होऊन मागणारा नाही. तुमचं काहीतरी देवा मी भजन केलो, सेवा केलो, भक्ती केलो, हक्कानं मागतो, हक्कानं. बर का, तुम्ही मागा म्हणल्यानंतर मागतो. लेकरू आई बापाला हक्कानं मागतो. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाडी, पुरवावी आळी माय बापे. तसं तुकाराम महाराज देवाला म्हणतात, अगोदर कबूल केले, मी मागतो ते तुम्ही द्यावं लागल, तुम्ही देतात ते मी घेणार ते मागतो. मागा मागा म्हणून देव बोलल्यानंतर तुकाराम महाराज पोट करून दाखवले, हेची दान देगा
आता हेच दान म्हणण्यामध्ये गौण रूपामध्ये पोटशी ते मागणं आहे. मला भक्तीचं दान द्या, मला प्रेमाचं दान द्या. भक्तीला प्रेम पाहिजे ना. मला ज्ञानाचं दान द्या, मला वैराग्याचं दान द्या, कारण जेणेकरून तुझा विसरण व्हावा. हे तर कळते तुम्हाला. समजा दुसरा नाही तिसरा नाही, हेच पाहिजे. काय मंडप आहे, एवढं शानदार मंडप झाले तयार तुमच्या गावामध्ये. 88 सप्ताह चाललाय. नाही काय माणसं संसाराला सायास करतील पण परमार्थाला करणार नाही. म्हणून ज्ञानोबाचा प्रमाण आहे, सायास करीसी कौतुक करायसारखं आहे बरं काय. अरे चांगलं काम करायला माणसाला फार कष्ट लागते, उगा होत नाही. चांगल्या कामाला तडजोड प्रयत्न मनापासून करावं लागते. वंगळं काम करायला तेवढं प्रयत्न लागणार. चांगल्या कामाला कष्ट लागते, प्रयत्न लागते. मला वाक्य सांगतो, चांगलं म्हणून घ्यायला फार दिवस लागतात. वंगळं म्हणून घ्यायला वेळ आहे का? पण आता काहीतरी चोरा त्याच्या समोरच धरते बघितले गेली का नाही. इथं चांगलं काम करायला वेळ लागते महाराज, वंगळ्या कामाला वेळ लागत नाही. चांगलं म्हणून घ्यायला टाइम लागते. हे तर कळते तुम्हाला. आणखीन एक वाक्य सांगतो. 100 लिटर दूध आहे आणि त्या दुधामध्ये 25 किलो साखर टाकून त्याला तापवून 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 प्रयत्न करून त्याचं काय तयार होते? खवा म्हणा की बासुंदी. बरं का आमच्या ज्ञानबा महाराज परममित्र आहेत, हे कीर्तनकारच आहेत आणि आवड आहे बरं का. आतापर्यंत खूप हजारो कीर्तन ऐकली, स्वतःही कीर्तनकार आहेत. 25 किलो साखर टाकून त्याची बासुंदी खवा करायला वेळ लागते. 100 लिटर दुधाला नासून टाकाय किती वेळ लागेल? खर्चा किती येईल? माणसं किती लागतील? भागवत महाराज, माणसं जास्त लागणार. 1 मिनिटाचा खरा आहे तर शेणाचा तुकडा. वगळ्या कामाला जास्त प्रेस लागेल. जेवारीचा ढिगारा घालायला 10 माणसं लागतील. तिला पकडवणा करा एकटंच पडेल. केंद्र कळते का नाही? म्हणून जेवणामध्ये कधीही चांगलं काम करायचं. उगा माझा परमार्थ आम्हाकडे तमक सांगू नका. वागूनच काय हे बघ, लोक आमच्याकडे बघून वागणार आहेत. माणसाच्या आचरणाला समजा फार महत्व आहे. तुम्हाला एक सांगतो, आणखीन एक वाक्य पटलं तर पटवून घ्या. माणसाला देवाने मेंदू दिले. हे डोकं आहे ना, फार मोठा मेंदू, केमेली माणूस. आपल्याकडे देवाने काही गोष्टी दिले. प्रत्येक माणसाकडे काय आहे हे तुम्हाला कळणार नाही. प्रत्येक माणसाकडे ज्ञान आहे. इतर योनीतल्या सगळ्या पशु पक्षी 84 योनीमध्ये माणसाकडे उत्तम असं ज्ञान आहे. आमच्याकडे ज्ञान आहे, देवानं दिलंय. बाहुले मनुष्य देई निज ज्ञान घातले पाहिजे. खरं ज्ञान देऊन थांबला नाही. या ज्ञानानं माणसाला संत कळतात. या ज्ञानानं दिलेल्या देवाने ज्ञानानं देव कळतो आणि याच ज्ञानानं भजन करता येतं. याच देही घडे अनेक हे ज्ञान नाही पटे. हे या ज्ञानानं सगळ्या गोष्टी भजन सुद्धा करायचं ज्ञान दिलं. उगा ज्ञान देऊन थांबला नाही, सामुग्री बी दिला. हे इंद्रिय ना, दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुखा बोलाया वचन. जे रे तू जोडसी नारायणा नासे जीवपण भवलो. देवाने सगळी सामुग्री दिली की या देहानं टाळी वाजून भजन करून डोळे भरून देवाला बघून वाचन देवाचं नाव घेतलास तर देव जोडला जातो. मेंदू फार मोठा आहे बरं, वापर करणं गेलो. ते मुंगी बघितलं का? मुंगी केवढी राहते आणि तिचं डोक्यात मेंदू केवढा असेल. तिच्याकडे विचार आहे बरं. रात्री महाराजचा अभंग झालाय पण चनोक्षणा. वाळू आणि साखर मिसळून ठेवलं. मुंगी काय खाईल? वाळू खाईल का? 1 किलोवर साखर, किलोवर वाळू आहे. मुंगीची काय बुद्धी असेल, काय डोकं असेल तिचं? वाळूला शिवणार नाही, साखरच खाईल. थोडं पुढे झालं. आता प्लास्टिकचे फुलं, झाडाचे फुलं मिसळून ठेवा. माशी कशावर बसल? ओरिजिनल फुलावर बसल. हे तर कळालं ना. ह्याच्या थोडं पुढे चला. आता 15 रुपये शिळे भाकरी आणि ताजी चपाती तूप लावून टाका. कुत्र कोणतं खाईल? कुत्र्याला कळतंय बरं का? कुत्र्याकडे विचार आहे. ते तुकडे शिळे खाणार नाही, चपाती गरम ताजी केलेली खाईल. पुढे ह्याच्या बी पुढे चला. अजून गाई पुढे, म्हशी पुढे हिरवं चारा बी घाला, वाळलं कडवा बी टाका. कोणते खाईल? हा
अरे पशुला कळते हे खाऊ नये हे खाऊ मग माणसाला कळते काय खावं काय खाऊ नये म्हणून. डोक्यात खराब येऊ देऊ नका, डोक्यात खराब घाल नका, पोटात खराब घाल नका, तुमची बुद्धी खराब होणार नाही. जनावराला कळते. गावात सप्ताह बी चाललाय, तमाशा बी चाललाय, लोक कोणीकडे जातील? कोणीकडे जातील लोक जास्त. जेवढं वेगळं आवडते तेवढं चांगलं आवडणं समजा फार अवघड झालेलं आहे. देवा मला हेच दान द्या, हेच. देव प्रसन्न झाला तर स्वतःसाठी तरी मागावं, लोकांचं बरं कर म्हणून तर मागावं, लोकांचं वाटोळं कर म्हणून मागत जाऊ नये. तुकाराम महाराज अभंगामध्ये स्वतःसाठी मागितले, स्वतःसाठी. देवा हेची दान दे गा देवा, हे स्वतः करता मागितले. ज्ञानेश्वर महाराजांवर निवर्तीनाथ प्रसन्न झाले. ज्ञानोबारायांनी स्वतःसाठी मागतील नाही. ज्ञानेश्वरीचा पूर्ण अर्थ मराठीमध्ये केल्यावर माग म्हणल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज जगासाठी मागितले. ते वया पसायदानाचे बघा म्हणजे एका काळाची आता विश्वात्मके देवे सगळ्यात वया काढून बघा, हे जगासाठी मागितले. यत्र कळते का नाही? मला आणखीन सांगू काय, तुमच्या देवानं घर मिळालं, गाडी मिळाली, श्रीमंती आली, त्या गोष्टी समजा सगळ्या देवच देतो. देव सत्ता देतो, देव संपत्ती देतो, देव संतती देतो, देव संगती देतो. मिळालं. एखादा माणूस भेटला, काय चाललंय? काय नाही बघा, आमच्या बापाच्या हातचं 2 पत्र नव्हते, उगत कचरा होता ते केवळ. हे सगळं मी केलो बघा. हे गाडी मी घेतलो, बंगला मी बांधलो, तिथे एक बांधलो, इथे एक बांधलो. मग तुला बाप पैदा तर केला नाही, जग दाखवलंय का नाही? अरे वेडा, मी केलं म्हणू नकोस, माझ्या माय बापाचा पुण्यामध्ये तिकडं हात कर. गीतेचा अर्थ मराठीमध्ये केले ज्ञानोबारायांनी. आणि शेवटच्या टप्प्याला काय बोलले? मी काही केले नाही, किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायी कपून. तुकाराम महाराजांनी देवाकडे असे 3-4 गोष्टी गुपित रूपाने मागितले. हेची दान दे गा देवा, हेच दान म्हणण्यामध्ये मला भक्तीचं दान द्या, भक्तीला लागणारं प्रेमाचं दान द्या. प्रेम नसेल तर भजनाला काहीच अर्थ नाही. कळते का तुम्हाला? भक्ती प्रेम प्रधान आहे. एक वाक्य सांगतो, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये प्रेम आहे, पण प्रेमाचा विषय देव नाही, प्रेमाचा विषय संसार, प्रेमाचा विषय आहे. हे आपलं प्रेम देवाकडे जातच नाही. प्रेम तर पाहिजे, प्रेमाशिवाय भजन नाही. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती. नाकाचं नाही ना, 18 तोळ्याची नथ घातली नाकात, काय किंमत आहे? हे अर्थ आहे का? एक वाक्य सांगतो तुम्हाला मी, मुळाशिवाय वेली नाही, दया असल्याशिवाय साधू नाही. हे तर कळालं, दया नाही ते साधू कसला? अरे भक्ती नाही ते शरीर नाही. शरीर कशाला म्हणत करा, याच्या अंगात भक्तीच नाही. भक्तीविन पशु कशाची वाढला. बोलणाऱ्या माणसाच्या महाराजांच्या बोलण्याला कुठे तर आधाराचा पुरावा लाव, कुठ्याबद्दलही फिरत जावं लागणार आहे. भक्ती नसलेल्या शरीराला किंमत नाही. एक बरं भक्ती करतो पण प्रेम नाही, त्या भक्तीला समजा काही अर्थच नाही. अरे लग्न करावं तर लेकरं वाढव, जेवण करावं तर पोट भरावं, पाणी पिवावं तर तहान जावं, माणूस वाट चालत जावं तर कमाल लागत तर गटाव का उभं राहणारच फिराव का? आणि परमार्थ करावं तर जरा माणसामध्ये बदल व्हावं. अजून चिल्लरपणा गेला नाही, चिल्लरपणा गेला नाही, स्वभावामध्ये बदल झाला नाही, 50 वर्ष भजन करतो, काय अर्थ आहे? का बदल व्हावं, बदल. म्हणून प्रेमाची गरज आहे. तुकोबारे म्हणतात, मी देवा तुझी भक्ती करतो पण प्रेम दे. माझ्याकडे म्हणावं तसं प्रेम नाही. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. पंडिताकडे ज्ञान आहे पण प्रेम नाही. पंडिताकडे ज्ञान आहे पण प्रेम नाही. म्हणून तर म्हणले शब्द अनेक नाही, माझ्या मनानं हो का पंडित. कळालं का? प्रेमानं देवाचे भजन करणाऱ्या लोकांच्या घरला देव गेला. ते पुराण काढून बघा. काही लोक देवाकडे गेले आणि काही लोकांकडे देव आला.
बिभीषण भावाच्या लाथा खाला, रामाकडे गेला का नाही? सुदामाला गरिबी आली, कृष्णाकडे गेला मागायला. पण काही लोकांना जावं लागलं नाही. अरे घरी देवाचं प्रेमानं नामचिंतन केल्यानंतर देव घरला आला, सुखी येतो घरा नारायण. द्वारकेचा राणा शबरी रामाकडे गेले की राम शबरीच्या आश्रमाला गेला. ताकद आहे प्रेमामध्ये बर का. प्रेमाने भक्ती केलं की देवा तुला ती आवडते. म्हणून मला तुम्ही प्रेमाचं दान द्या, करो न उचित प्रेमा घाले देवापुढे बोले मला प्रेमाचं दान दे. हे दान दे का देवा. आता थोडं दस्ता सांगतोय पण मधलं भजन घेतो, कारण तुम्हाला कंटाळा वेळ पुढे जाऊ देणार नाही. आमचे राजेंद्र महाराज तर हजारो कीर्तन ऐकलेले माणसे, बस ऐकण्याचाच उद्धार झाला. सांगणारे कमी पडले तसंच राहून गेले आणि ऐकणारे भावनांना ऐकले त्यांचा उद्धार झाला. परमार्थ हे समजा भाव हे फार मोठं श्रेष्ठ साधन आहे. ऐका, सीतासुतीला मारुतराय गेले. सीतेचा पदा लागला, रामाला सांगितलं राम राया 18 पद्म मानवून हसवलं माकडं घेऊन लंकेवर स्वारी केली. मला काय आठवून ते सांगायला येते, लावून ते सांगायला येते. गेले, रावणाला मारले, कुंभकर्णाला मारले, सगळेच लोक मारले. संपलं, विजय मिळाला. सीतेला घेऊन गावाकडे आले. आता रात्री बक्षिसाचा कार्यक्रम ठेवला. तुमचं तुम्ही सकाळी घरला जावा, सुग्रीवा तुम्ही बघा, सगळेजण जावा तुम्ही. आता सगळ्याला बक्षीस देताना 2 वाजले. कपडे, आहेर, उपचार. मारुती पुढे थांबला होता आणि माहित होतं रामाला मारुती काही मागणार बी नाही. मारुती सारखा जगामध्ये भक्त नाही. मारुतीला तुकाराम महाराज म्हणल्यात काय भक्तीच्या त्या वाटा. श्वास कमी पण राम नाम जास्त मारुतरायचे. मारुतरा पुढे बसली होती. सीतादेवी आली. रामा रामा पतिदेवा, हे होता म्हणून तुमची माझी भेट दिली, ह्याला काहीतरी द्या. केली सीतासुद्दीन मूळ रामायणा आधी. सीते सगळ्याला द्यायला जमलं पण मारुतीला काय द्यावं माझं डोकं त्यांना गेले. कोणाला काही कोणाला काही कोणाला काही दिलं पण ह्याला काय द्यावं माझं बी डोकं काही विचार करता चालला गेले. तुम्ही असंच म्हणत बसा म्हणली. सीतादेवी नवरत्नाचा हार गळ्यातला काढली, मारुतीच्या गळ्यामध्ये घातली. मारुती झाडावर गेला आणि म्हणजे राम आहे का बघा म्हणून एक एक मणी फोडला फेकून देवला. सीतेचं लक्ष गेलं. अरे अरे हनुमंता काय करतोस हे, कुठं मनी मध्ये राम राहते का. खऱ्या संतांना सोनेरूपी आम्हा, ते महात्मे म्हणावं लागेल. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती काय किंमत आहे. बरं झालं सीते, कशाला दिलीस, अपमान झाला.
तुझा हारबी एक एक मनी घ्यायला जगाची किंमत जमा करावं लागते. बेकार झालं. तुला हुशारी करावं वाटलं पण घेतला का बघ. आता मला का माहित मी देऊ पाहिले म्हणली. मारुत्याला जवळ बोलवले. हनुमंता इकडे ये. तुला काहीतरी द्यावं वाटलं रे. काही नका मला. आता इथं रामराया मागना माग म्हणतात आणि मारुती नको म्हणतो. अभंगात तुकाराम महाराजाला देव पांडुरंग माग म्हणतात. तुकाराम महाराज काही नको म्हणतात. विशेष ते चालू आहे ना देव आणि भक्ताचा. शेवटी राम प्रभू म्हणले हनुमंता तुझं माझ्यावर एवढं उपकार झाले. काही लोकांचा उपकार आहे. माय बापाचा उपकार आहे. अरे ज्याला माय कळत नाही ज्याला बाप कळत नाही त्याला संत आणि परमार्थ कधी कळावं. जड झाले माय बाप जड. कशाला पोरगं राव म्हातारपणे सांभाळते म्हणून राव नाही म्हणून सांगा. अरे ज्या मूर्खाला आई बाबाची किंमत नाही त्याला जगातून कुठं काय दिवा लावणार आहे. जा गाड्या बांधून देवाला आणि इथं घरी उपाशी मारल्यात. संतांचे प्रमाण काढून बघ. माय बाप केवळ काशी आमचे मारुती महाराज म्हणतात ते हसी खेळकर. काही शब्द त्यांचे मला आठवण येते. किंमत नाही. काहीतरी मागा उपकार आहे. अनंत उपकार आहेत मायबापाचे आणि संतांचे. म्हणून काय सांगू आता मारुतीराया काहीतरी मागा. तुझी या उपकाराची कथा वाचन बोलवे सर्वथा. तुझा ऋणी मी हनुमंता अनेक सर्वथा काय बोलू. माझ्याकडे 5 प्राण आहेत. 5 प्राण दिलो तर 5 उपकार फिरतील. बाकीचे कसं करू. शिते मारुतीला काय द्यावं घेते की नाही की विचार करता करता पाठीचे 4 वाजले. काय द्यावे डोकं ठेवून पाया पडलो तरी उपकार फिरणार नाही. आता आमचं तुमचं बी तेच आहे. त्याने जग तुला दाखवले लहानाचं मोठं केले. त्या आईबापाला काय दिलं तर उपकार फिरणार आहे. एवढंच मागा देवाला. लेकरू तर चांगलं दे म्हणून मागा. ह्याची दान देगा देवा. काही जमला गेले देवापुढे पाया पडा. लेकरूच बघायला चांगलं नाही गुणानं चांगले दे. माणूस लक्षात ठेवा गुणानं शोधतो. तुकाराम महाराजचे होणारे पहा बोलोबा नाही कनकाई. देवापुढे पाया पडल्यावर कनकाई म्हणली काही की नाराज दिसतीस. तुम्हाला कळणार का. महाराज पुढे गेले गरुड खांबाला भेटायला. कान धरून नाचून गरुडा पारी मग. इथं तुकाराम महाराजची होणारी आई कनकाई म्हणली माझी उदर कुश धन्य व्हावं. मला एखादं मूल व्हावं. तथा असतो म्हणले. गेला शब्द होते जा. पुढे गेल्यावर मालक विचारले मागे पडलीस काही मागितलीस का. अहो मी मागते नाही त्यांनी माग म्हणल्यावर मागितले. काय मागितलीस. मुलगा द्या म्हणून मागितले. कंस फोडायचं मिरच्या तोडायचं नाव बुडवायचं
चोरी करायचं जवळ चांगलं तर लेकरू देव मागता पुन्हा माघारी गेली लेकरू होईल मग तुम्ही आशीर्वाद दिला पण असं लेकरू द्या की उभारीला ध्वज त्याची कीर्ती जगामध्ये वाढावं निदान लेकरू तर चांगलं दे मग मागा देव देतो मागणारा सज्ञान आणि मागणारा शहाणा पाहिजे थोडं रक्ताम जायला मागला काय द्यावं सुधारणा गेले जवळ बोललेले मारुती राया मागावंच लागतंय तुम्ही मागितल्यावर मी देतो मी पहिले दिलो तुम्ही नाही घेतलो तर किंमत राहणार आहे का आणि लक्षात ठेवा तुम्ही दात्याला मागणारा आहे म्हणून किंमत आहे मागणारा नसल्यावर कोणाला देत बसणार आहे ना दान हे शब्द आजचा नाही ज्ञानेश्वरी काढून बघा तुम्ही देत चालले की देवा पडते आणि घेत चालले की घ्यावं पडते दादा मी म्हणून मारुतीराया तुम्ही मागा आता मारुतीराय म्हणले माझा मालक नाराज होणार आहे मागतो मारुतीराय रामरायाला मागितले यत्र यत्र कथा लोको वितरसी प्रतिर्शुभा तत्र तत्र श्रवणार्थ सदैव हि रामराया मी तुम्हाला मागतो ज्या ज्या ठिकाणी तुमची राम कथा भजन कीर्तन चाललं असेल त्या ठिकाणी मी ऐकायला हजर असावं याची दान हेची दान देगा संसारामध्ये माणूस रंगला की देवाला विसरून जातो आणि भजनामध्ये माणूस रंगला की स्वतःच्या देहाला विसरतो संसारामध्ये उगा भ्रांती आहे समज आहे हे माझं ते माझं ते माझं भ्रांती आहे शरीर तुमचं नाही आणि परमार्थामध्ये विश्रांती आहे मागे शब्द होऊन गेला प्रेम कुण्या बाजारात दुकानात मिळत नाही तसं समाधान बी कुठं बाजारात मिळत नाही समाधान देवाचं नाव घेतल्यावरच मिळेल सदा नाम घोष करो हरी कथा सदा पैसे जास्त झाले म्हणजे समाधान वाटले का अरे 18 पुराण करून व्यासाला समाधान मिळालं नाही 17 पुराण करून सुखाचार्याला समाधान मिळालं नाही ज्याचं गाव सोन्याचं होतं त्याला समाधान मिळालं नाही पण त्या आमच्या वारकऱ्याला समाधान मिळतो देवाला विसरून जीवन जगायचं नाही देवा तुझा विसरण व्हावा बरं बाबा मला तुम्हाला दान दिलो काय करता गुण काय ना आवडी काही करणार नाही मी तुमची कृपा जर दान झालं तर तुमच्या नावाचं भजन करतो रूपकीर्तन गुणकीर्तन लीला कीर्तन नाम कीर्तन हे तुमच्या चारी गुणाचं मी रात्रंदिवस भजन कीर्तन करण आणि त्याच्यातच ही समाजी सर्व जोडी हे मला सगळं मिळालं सर काय 2 चरणाचा अर्थ संपला देव एकदा मागे लागला की लागतोच मागा हो महाराज आणखीन काहीतरी मागा माझं मन समाधान नाही मागा मुक्ती देऊ का मोक्ष देऊ का तुकाराम महाराज बोले देवा न लगे मुक्ती धन संपदा म्हणा का हो अन्य संपदा आहे तुम्ही अजून ते गाथा काढून बघा धन संपदा धन म्हणजे संपत्ती संपत्ती म्हणजे धन दोन्ही एका अर्थ शब्द एका मागे कसं न लगे मुक्ती अन्य संपदा बर का मुक्ती नको मोक्ष नको देवा मला जन्माला घाल तुकामध्ये गर्भवासी देवा ही विनंती खूप प्रमाण आहे देवाचं असेल तर संतांची संगती
देवाला साधू संतांचे संगत मागितले. 3 चरणाचा अर्थ संपला. अभंगाच्या कळसात तुका महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी का चाली म्हणतात तर वेळ पुढे जाईल बोलायला, म्हणून थोडं हे करायला आम्ही. झोपी घेतलं की जरा सांभाळा झोपीला. किती लोक झोपी झाले इकडं. कीर्तन कळालंय की नाही बघा. झोपी घेतला की जवळ माणसं हलवून उठवा. देवी तुमच्या आऱ्यामध्ये असलं तर नंतर सरकून देईल उरपाट. देवी अवघड होईल. थोडं झोपीला आवरा. झोप चांगली बी आहे. कीर्तनात झोपलेल्या माणसाला जरा उठवा. उपाशी पोटाला झोपलं त्याला उठवून जेव वाढावं. औषध गोळ्या न घेता झोपलं तर त्याला उठवून त्याची औषध गोळ्या द्यावं. विद्यार्थी अभ्यास करत नाही त्याला झोपीतून उठवावं. पाप लागत नाही. हे समजा असा बी प्रकार आहे. आम्हाला देवा खुशाल जन्माला घाला. आईच्या उदरामधला 9 महिने 9 दिवसाचं समजा जे दुःख आहे ना ते सगळं मी भोगायला तयार आहे. तुके घालावे आम्हाची गुण गायना आवडी हीच माझी सर्व जोडी. कीर्तनामध्ये कीर्तन पालित असेल, घरात असेल, मंदिरात असेल, जिथं देवच आलेला असतो. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा येथे. आता विठ्ठल विठ्ठल भजन घेणार आहोत. सगळ्यांनी जरा भजन करा, कारण देवाचं नाव घ्या. कलियुगातल्या माणसाचा उद्धार देवाच्या नावाने एक, आणि दुसरं गुरुच्या संतांच्या कृपेने आहे. तरलो तरलो. आता मागाल कसला म्हणू. आता उतरलो गुरु कृपे. तुमचा उद्धार करून घ्यायचा तर देवाचं नामस्मरण करा. प्रत्येकाला देवाचं नाव घ्यायचा अधिकार आहे. कसल्याही प्रसंगामध्ये देवाचं नामचिंतन करू शकता तुम्ही. येईल त्याचा बोल रामकृष्ण हरी. थोडं पुढे चला. आता द्रोणागिरी पर्वतावर मानवतेला औषधे मिळा गेले. खाल्लाकडचे वरलाकड. मोठी भाषा बोलतो. वरलाकडचे खाल्लाकड. काही सुद्धा नाही आले की मानव देवाचं नाव घ्यावं. धाव पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा. संकटी पडिलो अति दुर्गमा पलवंगमा पाव वेगी. थोडा एक गाथ्यामध्ये अभंग आहे. काकडा हे वासुदेव आंधळे पांगुळ म्हणणाऱ्याला देवाचं नाव कसं घ्यावं हे सांगितले. राम राम समरा आधी. काय बघा आधी शब्द आहे. बाकीचे कामानंतर आधी गेले रामनाम सामा भरी हा उत्तम. झोपेतून उठल्या बरोबर डोळे उघडण्याच्या आधी राम राम स्मरा आधी. एवढ्यावर थांबना. उठून उभा टाकण्याच्या पहिले राम राम हरी विठ्ठल मग. आंघोळ करण्याच्या आधी, धोतर नेसण्याच्या आधी, जेवाय बसण्याच्या आधी, कामाला जाण्याच्या आधी, बर का, संध्याकाळी जेवण्याच्या आधी, झोपण्याच्या आधी देवाचं नाव घेत झोप. एवढं जमना गेलं तर मरणाच्या आधी नाव घेऊन तर मर. लाहो करा गाठ घाला मूळ बंदी. साडा वाहू या पाविली. लक्ष लावो निरा गोविंदुआ विठाल. Thank you.
जास्त संपले पुढे कमी वेळामध्ये पुसतो तुम्हाला त्रास होईल. काही लोकांना गुडघ्याचे त्रास आहे. भिवू नका, पाय लांब करा, मी काहीच म्हणणार. इलाज काय कशावर तरी पण तुम्ही बसलात, खरंच माझं भाग्य आहे. थोडं टाळकरी पाऊल टाकून नाचा, कारण कीर्तनामध्ये माणूस उगं नाचत नाही. आता मारुती नाचलेला आहे म्हणजे ह्याच्या मनामध्ये आनंद वाटून नाचलेला आहे. मनाची आनंदे आवडीने गायनाचे उडी, मनामध्ये आनंद निर्माण होऊन माणूस नाचते, उगं नाचत नाही. नातीचं नातूचं लग्न राहा, म्हातारी नाचूल्यात, आनंद वाटूनच नाचत त्याने वरातीमध्ये. आकाशामध्ये ढग आलं तर मोर नाचतो, आनंद वाटतो, नाचतोय. आणि नाचणं एक भक्तीचं अंग आहे. नाचो कीर्तनाचे रंगेन, ज्ञानदीप लावू जगी, थोडं पाऊल टाका विढोबा रखुमा.
नाचा म्हणल्यावर मला टाळकळी मस्त नाचले बरं पाऊल टाकून. बसलेले माणसं उभं निवांत आहेत. मी थोडं अंग प्रेमे छंदे नाचे डोले हरपले, थोडं जरा अंग हवं लागते. काही माणसं ऐकत आहेत महाराज कीर्तन करताना, काही ऐकत आहेत आणि तिथं सोडून देतात. काही लोक ऐकून वागण्याचा प्रयत्न करतात. आता आमचं तो सांगणाऱ्यामध्ये काही सांगायच्याच कामाचे आहेत, वागायच्या कामाचे नाही. काही लोक सांगणात बी वागणात बी, आणि काही सांगणाऱ्यामध्ये सांगतात आणि स्वतः वागून दाखवितात. तुकाराम महाराज सांगितले पंढरीची जा रे, वारी करून सांगितले का आपण घरी बसून सांगितले जा म्हणून. सर्प वाटे चला जाऊ, मी तुमच्या सोबत आहे, वाचे गाऊ विठ्ठल. कीर्तन हे कार्मुनिकेचं साधन नाही, टाइमपास म्हणून नाही कीर्तन. कीर्तन हे श्रोत्यांच्या, ऐकणाऱ्याच्या सगळ्यांच्या कल्याणाचं साधन आहे. सांगणारा मी कळकळीने लोकांचं हित होईल म्हणून सांगत जावं. अंगावर कपडे डिझाईनसाठी नाहीत, अंग झापायसाठी आहेत. केलेलं स्वयंपाक फ्रीज मध्ये ठेवायसाठी नाही, जेवायसाठी आहे. खा, इथं ठेवून का उद्या शिवडं करून खाणार आहेस का? कीर्तन हे माणसाला ऐकून वागायसाठी आहे, सुधारायसाठी कीर्तन आहे. काही लोकांना किती बी सांगा काहीच उपयोग नाही. पालते घागरी घातले जीवन. बाप लग्न करून दिला, मुलगी नांदा गेली, 15 रोज राहून घरला आली. आल्यावर म्हणली आता मी जात नाही बाबा दादा, मी जात नाही. घरी 40 माणसं आहेत का सगळ्याचे कपडे घेऊ, तेवढ्या लोकांचा स्वयंपाक करू, माझा नवरा जाणं मी जात नाही. मायबाप 15 दिवस शिकविले, 4 दिवस काढ बटा, सासू सासऱ्याची बी सेवा कर. पती तर तुझा आहेच, पण सगळ्याला जेव वाढावं, सगळ्याचं काम करावं, सगळ्याची सेवा करावं. तुम्ही एवढं सांगायला मला नांदायचंच नाही, सांगून का उपयोग आहे म्हणते. जिला नांदायचंय तिला सांगावं, ज्याला वागायचंय त्याला सांगावं, नाही तर व्यर्थ आपली वाचा. ते कावंग आहे तो का माझा, शिनू नये उगं सांगून 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 वाचत असे बोम कोणी. तेवढीच कंटाळून तुकाराम महाराज बोलले. हे तर कळते का नाही? मागणाऱ्यामध्ये सज्ञान तुकाराम महाराज. देव मागितला, देवाची भक्ती मागितली. देव विसरला की माणूस पापाकडे गेला. देव अंतरे ते पाप नसते उगवे संकल्प. काही काही मागणाऱ्याला येडे, मागणाऱ्याला कळावं लागते. श्रीमंताच्या लग्नामध्ये जावाई घुसला, एकच पोरग. जावाई 10 वाजता घुसला, आयर बोलावते. हे जावायचा नंबर पहिले, आयर बघा, आयर बी घेईना आणि बोल ना बी. सगळे लोक म्हणले घ्या हो, 11:15 लगीन आहे, का माफा मागा, बोलच ना. सासूबाई आले, जावा बुवा 1 लेकरू आहे माझं, लग्न घडी जवळ आले, जावायला पहिले हायर करावं लागते. तुम्ही गाडी मागा, घोडी मागा, सोनं मागा, काय मागायचं ते मागा, आम्ही द्यायला तयार आहे. काय देवानं कमी केलं नाही, पण कपडे घ्या ना हायर मागा, का मागायचं मागा. हे जावाय बी एवढं शहाणं होतं, मागा म्हणल्यावर मागायचं. मला बुंदे द्या खायला म्हणलं नुकतीच. 10 थोडं सोनं मागावं नाही. अरे सोनं मिळायची वेळ होती तरी एवढं ते नासकी बुंदी मागितलं नुकती. एवढा जीव खावला, 2 घंटे झालं, तुम्हाला बुंद्याच्या ढेगाऱ्यात पुरून टाकते ते की म्हणली. गावाला जेवण आहे, खोली भरून करून ठेवलं. अर्धवट ज्ञानाचं परमार्थ महाराज पूर्ण ज्ञानी असाल तर कुठं तर फायदे करून घेते. सांगू का विनोद म्हणून 2 मिनिटामध्ये? लोकांना हे बी पाहिजे बोलावं लागलं नाही मला. भरलेली घागर शेतला कुणाला जाते, अर्धी घागर जाईना, नेणाऱ्याला हैराण करते. माणूस पूर्ण ज्ञानी राहावं तर पुरा एवढं राहावं. कोणाचे बी सांगितलेलं ऐकते, त्याचा विश्वास ठेवून समजा साधू संतांचे चालते. अर्धवटले मंगळ लबाड लांडं बोलून माय पोराचं लगीन केली. त्याला कोणी द्यायला त्यानं त्या मुलाला. माय सांगितले माझं पोरगं 12वी शिकले, इंग्लिश बी शिकले, मीडियम इंग्लिश होती, इंग्लिश बी बोलते, शेत आहे, घर आहे. लबाड बोलून लग्न लागलं, मुलगी नांदायला आली. त्याला वाटलं सासरवाडला जावं. माय आई मी सासरवाडला जातो. उगं बस भाड्या लबाड म्हणून लगीन केलं. तुला इंग्लिश बोलायची आहे का? काय नाही आमच्यापाशी. आणि उघडं पडल्यावर ते बी पोरगी निघून जाईल, नांदणार नाही. उगं बस नाही मी जातोच. तुला का बोलाय तरी एक बोललं तरी एक बोलतोस. मी पोरग माझं 12वी काढले, BA काढले, इंग्लिश बोलते म्हणला. मग बोलतो की म्हटलं हे नवी
तुला येते काय? दुसरी शिकला नाही तर मस्ती राख्या. त्याला जायची गडबड, ते कोण शाळा गुरुजी होला, ते गुरुजी मला इंग्लिश बोलायला शिकवा हो म्हणलं. ते गुरुजी म्हणते की बी हाफ माइंडच आहे की. असं कुठे एवढ्या लवकर म्हशी घेऊन पांदीनं चाललायच, मी पुढून येऊ तर मला इंग्रजी शिकू म्हणाला हे बोलायला. काय करा, तुमच्या पाया पडतो, मग मला इंग्लिश थोडं तर बोलायला शिकवा, सासरवाडला जाणार. गुरुजी सांगितले एक बार यस एक बार नो. परत पाठ कर म्हणले बशी राहिले. पाठच केलं यस नो यस नो यस नो. रात्र गेली, सकाळी उठलं की आईला बी विचारलं नाही, गेलं सासरवाडला. तिथे गेल्याबरोबर आता मेवणा आला म्हणून आतरण टाकले, चहा पाणी दिले, पायी देवाला पाणी दिले. मेवणा आला, राम 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 राम. कवा आलो? आत्ताच आलो का? यस म्हणला. तेवढंच बाकी आहे. कस काय मग आमची बहीण बरी आहे नी? नो. आता घाबरून सगळे जवळ आले. काय की आराम नाही का? दवाखान्याला गेलतो, खबर काय? दवाखाना घेऊन गेलतो का? आराम नाही का? म्हणला बेमार पडले का मारलाव का? यस म्हणतो. अरे बदमाश, बहिणीला किती मारलाय की का नाही की. मग दवाखान्याला घेऊन जात होतो, नो. घेऊन येईल नाही म्हणलं. मग आम्ही बोलायला गेलो तर बोलत तर नाही. बघा आता आम्ही सगळे बोलायला घरला तुमच्या यावं का? नो म्हणला, येऊ नका म्हणला. पण का बरं बोलला म्हणाला? मेले का? यस. बदमाश बहिणीला मारून टाकून आला, इथं येऊन घेतले टिपूर असे दोघं चौघं मारून अंग कुळकुळ केले. घरला आलं, का झालं रे? लय मारले दोघं चौघं मिळून, सगळे घालून पडली मला. का बरं मारले रे? मी इंग्लिश बोलायला गेलो, का वाटलं की त्यानं मारले. एक बार यस म्हणा, एक बार नो म्हणा. कुठं तर फजिती होते. बरेच माणसं आमची आता मराठी बोलता बोलता मध्ये इंग्लिश बोलायला बघतात. का काम आहे? मराठी भाषा एवढी अवघड आहे, इंग्रजी सोपी आहे. ज्ञानेश्वरी मराठीमध्ये आहे, माझी या मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. गरिबीनं गांधून गेलं, महादेवाच्या मंदिरात गेलं, मराव म्हटलं, पण एकानं म्हटलं महादेवाचे पाया पड, सगळ्या देवामध्ये लवकर प्रसन्न होणारा महादेव आहे, त्याच्याला फाशी घेऊन मरतोस. महादेवाच्या मंदिरात जाऊन 3 घंटे बसलं. महादेव प्रसन्न झाले, शिव भोळा काय मागतोस माग. अरे तुम्ही महादेव जाऊ, देव हा मी देवच आहे. मागितलं हा मागितलेलं देतो. थांबा, घर मागू का जमीन मागू का सोनं मागू का पैसे मागू विचार करायला. जमीन मागावं तर माणसं मिळा गेल्या, सोनं मागावं तर लय महाग झाले. ते ठेवावं कुठं? घरी पैसे ठेवायला बी मला घर बी बरोबर नाही, दार बी बरोबर नाही. लवकर माग चाललो. आता काय करते गडबडीमध्ये म्हणलं देवा असं करा, ज्याला हात लाव सोनं भाव. तर असतो म्हणले भगवान गेले, घराकडे सुटला बाबा. आता हात लावला तर सोनं होते. महादेव वरदान दिला म्हणलं, एकाच्या भीतीला हात लावा गेलो. भीत सोन्याचे झाल्याने का मला देते म्हणलं, काढून घेतलं. घरी गेलो, 3 रोजच्या बाद तांब्या घेतला, तांब्याला हात लावला, सोनं झालं. वारे देव म्हणला, आता बघतो. जेवायला आण म्हणला बायकोला. पायी घेऊन जेवायला बसलं. पुढे पाटा मागे पाटावर ताटाला हात लावलं सोनं, भाकरीला हात लावलं सोनं, वरणाला हात लावलं सोनं. का खाता होता? कुठे गेलो? का शिकून आलो जाऊन तुम्ही? तेवढ्यामध्ये पोरग एकच होता, अंगावर पडलं येऊन दादा म्हणून, बाप आलाय म्हणून 5 वर्षाचं होतं. त्याला बी हात लावला सोन्याचा पुतळा. हात लावलं ते सोनं. बाई म्हणली काय तुमची अक्कल, एक लेकरू सोनं, आता खावा सोनं म्हणून बसा. कुठं जाऊन का शिकलो, का कमी पडलं होतं, कोणची विद्या शिकून आलो, कुठे गेलो? अगं डोकं काम करणं गेले, पोटात आग पडले, 3 रोजचा उपाशी. दुरून का बोलती, जरा जवळ ये म्हणला. तिला म्हटले मी बी जवळ आल्यावर मला बी हात लावून सोनं करा म्हणाला. असलेली बायको सोडून निघून गेली. 20 रोजच्या बाद मेलं. मागायचं वर्म चुकल्यावर पदरामध्ये दुःख पडतं. दुसरा एक माणूस महादेवाच्या मंदिरात गेला. महादेवाने 3 वरदान की बाबा मग प्रसन्न उभा टाकली. 3 बार माग, तू जे म्हणायचे ते होते. घरी आलं बायकोकड, 3 बार जे मागितलं ते मिळते. पण महादेव मला प्रसन्न करून वरदान दिलाय. हे वरदान एक देवाचं राहते बरं. काही काही लोकांना वरदान आहे संतांचं,
रामरायाला मारुती म्हणलाय मला काय वरदान देतो? मारुती म्हणतात राम प्रभू मी तुला काय वरदान देतो? तुला पहिले तेव्हा आशीर्वाद दिल्या. काय से माझे वरदान? काय माझं वरदान आहे? आता ह्याला वरदानच आहे. इतकं ड्रेस नंबर 1 केला बिचारा. आता नाचते बी नाचू वाटलं तर मनामध्ये दुपारी 2 घंटे प्रेम आहे, उगं थांबत नाही ते बी माणूस. पात्र आहे, आता त्या पात्राला बघून मारुती सारखी बुद्धी बी येणारच आहे आणि बळ बी येणारच आहे. वरदान मागितल्यावर 3 वरदान मागून घरी आला. बायको म्हणली का मागता होता? का मागू सांग. तिने बी शाळेत होती. माझं नाक लय खुजदाय, जरा लांब करा म्हणून मागायचा. मंदिरात गेलं, पाया पडलं, तेव्हा 3 वरदान होते नाही. 1 वरदान माझ्या पत्नीचं नाक लांब होऊ द्या. त्यानं देवळातून झाला लोकांना नाक अंगणात गेले. कुठे गेलो, काय करून आलो, कायला माणसं धरालो पुढे उचलायला, का मागितलो हे असलं. मी इथं तर घरात नाक पार अंगणाच्या पलीकडे गेले. काळजी करू नका असं म्हणला. 2 आहेत जावा पुढचं करा म्हणून मागा. हे काय फजिती? घेतला जायला ना गावला जायला. पाया पडला तेव्हा तुमच्याकडे 2 वरदान होते. आता 1 गेलं पहिलेच, आता दुसरं मागलं आलं. आमच्या बाईचं पत्नीचं नाक खुद्द करा, कमी करा. पण एवढं खुद्द झालं की निवळ जापताच. काय करताय? नाही इलाज आहे. बाई म्हणली हे बरं दिसलं नाही काय कसलं केलं तुम्ही? मग आता कस करू? अजून एक काय जसं होतं तसं ठेवू मला. जा मंदिरात गेलं, जेवढं होतं तेवढंच. वरदान मिळाले पण मागायची अक्कल नाही. अरे देव प्रसन्न झाला पण मागायची अक्कल नाही. ते तुकारामाला शाणी होते, देवच मागितला. अर्जुन देव मागितला आणि दुर्योधन देवाची सेना मागितला. तुम्ही देवाला धरून पडा. देवा तुझ्याशिवाय मला करमत नाही. विसरली तया थोड झाली हानी. काय करणार हो माझं वरदान घेऊन? मी तुमचं भजन करतो. वदने तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम. 2 जणांचा अर्थ संपला. देवाने मागे लागले, मागा मागा मागा. खरंच देव कमी देणार. चप्पल फार फार देत आहे मग कमी देत नाही. मुक्ती देऊ का? देवा आम्हाला मुक्ती मान्य नाही, मोक्ष मान्य नाही, आम्हाला जन्म मान्य आहे. तुका म्हणे गर्भवासी मोक्ष पादा तुझे केले नारायण. मोक्ष पद तुच्छ केले नारायणे, केले नारायणे. मुक्ती आणि मोक्ष जवळपास दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. आम्हाला मोक्ष नको, मुक्ती नको. आम्हाला मुक्त व्हायचं नाही, मुक्त व्हायचंच नाही, आम्हाला जन्म घ्यायचा आहे. मुक्त बसून काय करायचंय? देवाला, साधू संतांना मुक्ती मान्य नाही. मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती मान्य आहे. आम्हाला भक्ती करायचं आहे, मुक्ती नको. देवा ऐके ही विनंती, मद नको रे हे मुक्ती. दया इच्छा गती हेची सुख आगळे. मुक्ती नको, मोक्ष नको. आणि संपदा, कळालं का? संपदा म्हणजे संपत्ती.
आता फाट नको, काही काळजी करू नका. आपल्या हातात आहे, लांबवायचं नाकडायचं. कीर्तन कवा सोडाही माझ्या हातात आहे, गोळाचा कडा माझ्या हातात आहे. कुणाला तेव्हा मी देऊ शकतो, आहे का नाही? देव संतांच्या हातात आहे, त्यांच्या मनाप्रमाणे देऊ शकतात. उगे गेले का गलीला देव घ्या कोणी, त्यांच्या मनावरच आहे, हातात आहे ना. हातात आलेली वस्तू देता येते. ज्ञानोबाच्या हातामध्ये मोक्ष आहे, मुक्ती आहे, कारण त्याचे अधिकारी ती जोडी बांधी करी वाटते त्याला ते देऊ शकतात. संपत्ती शब्द वापरले. संसार म्हणलं की संपत्ती लागतेच. घरातून बाहेर पडलं की पैसा लागतो. पण तुकोबाऱ्यांचं म्हणणं आहे संपत्ती सुद्धा नको, जगायपुरती दे, काय करणे आम्हा अधिक साधवणे. अधर्मानं मिळवलं धन आम्हाला नको सुद्धा, कारण संपत्तीच्या मागे 15 अनर्थ भागवतात. महाराजांना माहित आहे, एका गावामध्ये चोरी केली 4 चोर. खूप साधला पैसा अडका. गावाला लागून विहीर होती, विहिरीवर जाऊन बसले. 4 वाटण्या करू होता, एवढी लॅटरी लागले सोनं पैसा म्हणून. त्याच्यामध्ये दोघाला बुद्धी आली, पेढे खाऊच वाटून घेऊ. तुम्ही दोघं इथं बसा, गोड खाऊच, एवढी मोठी लॅटरी आहे. आम्ही दुकानदाराला पाठवून गावातून पेढे मुंडे आणता म्हणून 2 जण गेले. ते दोघं राखीत बसले पैशाला. पण जाताना त्यांच्या पोटामध्ये आलं, 4 वाटण्या कशाला करावं, या पेढ्याला उंड्याला औषध लावून घेऊन जाऊ. त्या दोघाला तुम्ही चालू करा, आम्ही तोंड जेवता, हातपाय जेवता, आम्ही पुन्हा खाता, तुम्ही खावा. ते दोघं खाल्ले की मरत्यात. वाटण्या 2च होत्यात. हे पैशासाठी होत. त्या विहिरीवाल्याला दोघांच्या पोटामध्ये आलं, तुमच्या आलं की माझ्या इथे. याने म्हणले पेढे आणायला गेल्यात, इथं ठेवा म्हणून किलोभर आणून ठेवले की आम्ही हातपाय देऊन म्हटलं. पाठीचे 3 वाजवल्यात, विहिरीमध्ये उतरा, पायऱ्याची विहीर आहे, हातपाय घेऊन वरी या, बसून पेढे खाऊत म्हणून. तोंड हातपाय देवायला खाली गेले की दगडाला बांधलेले विहिरावरून धोंडे घालून दोघांना मारून टाकले. हेला वाटलं तेला खपवा, त्या दोघांना वाटलं हेला खपवा. आले पेढे घेऊन, औषध लावूनच आणली ती बी. तुम्ही चालू तर करा. आम्ही चालला विहिरीमध्ये तोंड देवायला, हातपाय देवायला. मग हे देवायला मध्ये गेल्यावर धोंडे घालून त्या दोघांना मारले. आता 2च वाटण्या होत्या, एवढे सोनं पैसे मिळाले. पहिले पोटभर खाऊत म्हणून खाल्ली. त्याला कुठं माहिती औषध मांडले म्हणून. वरले वरे मेले, विहिरीतले विहिरीत मेले. आता धन कोण घ्यावा? तुका म्हणे धन, धनासाठी देते प्राण. 15 अनर्थ तिकडं सांगत बसत नाही मी. वेळ आपली आहे. मुक्ती नको, संपत्ती नको, धन नको. दयाचा असेल तर संत संग देई सदा. खूप प्रमाण आहे संत संगती देई, जनसेवा, अखंड दया तुझी, प्रीती. संगतीचा फार मोठा परिणाम आहे. कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. वाईट संगती करूच नका. दुर्योधनाच्या संगतीमध्ये पुरा पार्टीच ती होती. दुःशासन काय, जयद्रथ काय, शकुनी काय, एकदा जाऊन पडले नरकात. संगतीचा फार मोठा परिणाम आहे. थोडा तरी साधूची संगती घडली तर जीवनाचा उद्धार आहे. निमिषार्थ सत्संगती वास वैकुंठी कल्पंती. वाल्या कोळ्याला नारदाची भेट किती वेळ झाली हो? क्षणभर. त्याला राम म्हणायला लावेपर्यंत समोर होते. राम म्हण. 1 क्षणाच्या संगतीमध्ये नारद महाराजांच्या संतांच्या वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. संत संगतीचा फार मोठा महिमा, फार मोठा अधिकार आहे. देवा मला साधूची संगती दे, बाकी काय नको. संत संगती सदा. ते बरेच लोक सांगतात ते वडाळ काय होती मग गावात. गावचं खावा पोराला ऐकून खाऊन खाऊन शिवाराच्या कोपाट्या मोडून अंगावर मांस मावना गेलं. त्याच गावात एक गरीब गाय होती ब्राह्मणाची. 50 जनावरात राखो घातले, अंगावर एवढं मांस नाही. आता काय करणार? एका दिवशी ते वडाळ गायची आणि ह्या गरीब गायची मारुतीच्या पारापाशी भेट झाली. हे गाय तिला चाटली, तिने हिला चाटली. तिच्यातच तिचं बोलणं झालं. वडाळ गाय म्हणली माझ्या अंगावर मांस मावना गेले. कशाला मारायला टिकले? ये माझ्या माग, तुला किती चालतो बघ. त्या वडाळ गायच्या माग गरीब गाय गेली. कोपाटी मोडली की वावरात शिरली, एकाचं खाऊ लागली. मालक वरून पाहिल्यावर ते वडाळ गाय उडी मारली, पळून गेली. हे गरीब गाय सापडली. तिला काट्या घालून मारून घेऊन आलं गावात. ज्याची होती त्याला बोलावलं, खूप फजिती केलं, पंचर घातलं. बदमाश, तुझी गाय गरीब आहे म्हणतो, शेतात माझ्या किती खाली आहे बघ. त्याला 10,000 दंड लावलं.
आणि गाय घरला घेऊन गेला. पोरावा या गायला गरीब गरीब म्हणलो, माझी फजिती बी झाली, पैसे बी गेले. आता ह्या गायला ते मालक सांगितला गरीब गायचा, गळ्यामध्ये का म्हणा म्हटलं, का म्हणता तुम्ही? लाकूड म्हणा, डोंग म्हणा, लोंढ म्हणा. लोंढ बांधते महाराज, ते बी लोंढ सकाळा बांधतात, संचाला सोडतात. पण हे एकदा बांधलं तर जलमभर सोडलंच नाही. ज्ञानोबाऱ्यांची वेळ ओढाळ धेनुचे संगती, क्षणभर धर्म धेनु जाय, त्या क्षणासाठी पाहे लोडले वाहे निरंतर. हिरा घेणारे माणसं हिरा घेत असताना असं ऐरण बघा, खालून लोखंड, वरून खल, झापाच घाव मारल्यावर हिरा फुटला गेला की त्याची किंमत होती आहे. हिरा ठेविता वाचे मारिता दोघांनी. एवढा नंबर एक हिरा लोखंड जपलं, खाल्लं वरलं, पण हिरा फुटला नाही. अंगठीमध्ये बसलेला सोयऱ्याच्या घरला गेला. ते सोयऱ्याचं घर भरून ढेकणं होते. आता ते ढेकणं बी पुढे गेली का नाही. सोयरा म्हणला, तुम्ही घरात झोपा पाहुणे, मी अंगणात झोपतो म्हणलं. आणि घरात हे सोयरा झोपला, अंगठीमध्ये हिरा घातलेला, ऐरणानं फुटलं नाही. अंगावर जे ढेकणं चढले, हातावरून खाली आले, त्या अंगठीतल्या हिऱ्यावरून ढेकण पलीकडे गेल्यावर मला हिरा तुकडे होऊन पडला. सकाळी उठताना बघते तर अंगठीमध्ये हिरा नाही. आमच्या पोटात अंगठी नाही. तुम्हाला एक सांगतो मी, अंगठ्या घातल्यामुळं हाताची शोभा नाही, हातानं दान दिल्यामुळे हाताची शोभा आहे. कळतं ना तुम्हाला? एखाद्याचं घर पाडून माणूस मोठं होत नाही. एखाद्या गरीबाला घर बांधून द्या, त्याला मोठेपणा मिळत. चांगलं काम करूनच मोठं व्हावं लागलं. वंगळं काम करून जगात कोणी मोठं झाले आणि करायचं बी नाही. अंगावरून गेलं, सकाळ पाहिला म्हणला, सोयरे इकडे या, तुमच्या घरी काही जादू आहे का? हो. लोखंडाच्या ऐरणानं मारला तर माझा हिरा फुटला नाही अंगठीमधला, आणि तुमच्या घरी झोपल्या झोपल्या चुरा होऊन पडलाय, फुटून गेलाय. का तुमच्या घरी? ते घरमालक म्हटलं, कधी गाता वाचलेस का? हे मला गाता माहित नाही. तुला गात्यामध्ये अभंग माहित आहे का? तो बघा, ज्याला असेल माता त्यानं वाचेल गाता, नाहीतर खाईल संसाराच्या गाता. थोडं वाचा. संतांची वाणी आपल्या मुखामध्ये येईल. ढेकणाच्या संगे हिरा भंगला, सुसंगे नाडला साधू तैसा. ढेकणाच्या संगतीमध्ये कठीण असलेला हिरा फुटून जातो. किती बी निक्का माणूस, सवळ्यात राहणारा असो, विद्वान असो, शहाणा असो, सज्जन असो, संगती खराब लागली की माणूस गेला. म्हणून संत संगती सदा. देवा, एका जन्मामध्ये आम्हाला समाधानाचे हजारो जन्म घेतो, पण भजन करायला जैन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. घेईल जन्मांतरे सुखानं तुम्ही आम्हाला जन्माला घाला. मातेची या उदर पोरी पचवून विठ्ठेच्या दातरी ते सगळं राहू द्या. आम्ही 9 महिने 9 दिवस आईच्या उदराचं दुःख भोगायला तयार आहोत, पण पुन्हा पुन्हा माणूस जन्माला घाला. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका Thank you.
काय करणार ते भजन केलं की भरपूर एवढ्यावर समाधानी आलो आम्हाला तेच करायचं आहे करायचं ते केलं मिळवायचं ते मिळवलं काम संपलं महाराज काही माणसं ध्यामध्ये असताना जिवंत असताना जीवनमुक्त आहे नदी वाहत समुद्राला गेली नदीचं वाहन संपलं भजन करता करता देवाचा साक्षात्कार झाला म्हणजे त्याचं काम संपलं न करिता पांडवा भजन झाले जे जे दृष्टी दिशे तेथे हरिरूप पूजा ध्यान जपत असे नाही आम्हाला जन्माला घाला जन्माला येऊन तुम्हाला फायदा काय देवा मानव जन्म मिळाला डोळे भरून तुला पाहिलो की आमच्या जीवनाचं काम संपलं डोळे आहे पर्यंत देवाला बघा जवळ काहीतरी देवाने दिलेला पैसा आहे तोपर्यंत दान धर्म करा अंगात शक्ती आहे तोपर्यंतच भजन कीर्तन उड्या वारी करा जीवनाच्या संधीचं सोनं करा द्रष्टा सांगतो 3 मिनिटात सभा पाहून कीर्तन रोगी पाहून औषध पात्र पाहून दान भूमी पाहून बीज अशी तर्कज्ञानी म्हणावी विधान नका ऐकत चला तुम्हाला त्रास होईल कीर्तन लावलं तर भांडण होईल असं बोलू नये कर्जा होईल असं व्यवहार करू नये रोग होईल असं येडं वाकडं खाऊ नये आणि लोकाला कंटाळा येईल असं कीर्तन लावू नये काहीच काळजी करणार का देव देणार आहे महाराज मायबाप दिलं तर पूर्ण सरकार दिलं तर पूर्ण आणि देव दिलं तर सरना पापी माणूस परमार्थ करना कीर्तन तुमच्या डोक्यात फिरणा संत कुणाला सत्य कुणाला करणा कशाला मी ते खरी जाती शेवण काय भाई त्याच्या जीवा एक पोरग होतं 3 मिनिटात राजाचं पोरग हाताला आलं प्रधानजीला म्हणला राजा काय मागते का पोरग बघा एकच पोरग आहे प्रधानजी म्हणले बाप प्रसन्न आहेत काहीतरी मागा हो पोरानं म्हणलं का मागू काही मागा घोडी मागा सोनं मागा चांदी मागा काही न मागा बाप देणार आहे राजा आहे पोराला बी डोकं असं लढीलं मला गोपन द्या म्हणलं गोपन माहिती आहे का आताच्या लोकांना गोपन माहिती अरे येडा आहे का पोरग काहीतरी गाडी घोडी मागाव का 4 चाकाची 2 चाकाची राजाला म्हणला प्रधानजी गोपन मागलेलं हे आंबाडा घे आणि करून घे जवळच्या पोरासारखंच का होईना येणे बरं आंबाडा घे सरकार पोरग राजाचं एक पोरग आंबाड्याचे गोपन घेऊन फिरल्यावर तुमची इज्जत जाईल काय म्हणायचं तुझं सोन्याची करून द्या खजिना काढले सोन्याची गोपन दिली राजाच्या पोराला पोरग म्हणलं आता गोपनाचं फिरवून मारायला दगड गुंडी जा टोपल्यावर माळावाले घेऊन ये थोडी आणि दे लेकराला कोणीकडे का मारणार काय बोललं गोपन सोन्याचे पोरग राजाचं आणि दगड माळावरले सोन्याचे थोडी पाहिजे आता राजाला काय हो सोन्याचे असे दगड करून दिले गावच्या कडला गेलं त्या गोपलीमध्ये सोन्याचा धोंडा घातलं 22 शास्त्री जवळ आता फिरवून मारलं आता गोपलीचा मार कमी राहते गावच्या कडला एक थांबलं होतं ते बाई काही लवकर वाढणार गेली ती ते आसनात थांबलेलं भिकारी त्याला जाऊन जे कोकणीचा धोंडा लागला महाराज उडून खाली पडलं मेलो म्हणून रडायला लागलं पण पडता पडता बघितलं एवढ्या मोठ्या धोंड्यानं एवढं जोरात मार मला का तर लागले धोंडा तर कसलाय म्हणून खाली पडलं तर पाठीत बसून बघितलं लोक पळत येऊला ते गरीबाला कोण मारले का म्हणजे तुम्ही एवढा का वगैरे थांबा म्हणलं सोने बारकी होत धोंडा अंगाला लागून खाली पडलेलं बघितलं नंबर 1 सोन आहे निदान 100-150 तोळ्याचा तर धोंडा हवीच आहे हातात धोंडा घेतलं कोणी जवळ येऊ नका ए बाबा एकच धोंडा का मला अजून 10-5 तर मार गोपनीचा धोंडा लागला तेव्हा दुःख झालं पण सोन्याच्या मन ओळखील्यावर सुख झालं तेव्हा जन्माला येताना मला दुःख झालं पण तुला पाहिल्यावर भाग गेला एवढं एक म्हणता तर म्हणा भाग गेला Bye.
देवाला पाहिल्यानंतर आनंद जमीचे विसरलो दुःख भाग गेला शेण गेला. संतांनी सांगितले पांडुरंगा तुम्हाला डोळे भरून पाहिल्यानंतर माझा आनंद जन्मीचा भाग गेला शेण गेला नवगा झाला आनंद. ते आनंद भोगण्यासाठी तुका म्हणे गर्भवासी दुखी घालाव्या माझी थोडं टाळी वाजून प्रेमानं भजन करा. सगळे भजन करा. एक वाक्य बोलतो तुम्हाला मी. संसारामध्ये परमार्थामध्ये अंतर आहे. एक बाई जर भाकरी केली तर घरचं घरभार जेवते. घरातले मालकीन 25 माणसं खात्यात. एक बाई घागरवर पाणी आणली तर सगळे माणसं पाणी पितात. त्याचं नाव संसार आहे. परमार्थामध्ये एकानं करून जमणार सगळेच करावं. घरातले सगळेच माणसं चांगलं वागावं. का फरक पडतं एक तसं एक असं वागावं का? परमार्थ सगळ्यांनी करावा. सकळाशी येथे आहे अधिकार. कलियोगी उद्धार हरीच्या नावे. थोडं भजन करा पुण्यवंत व्हावे. येतात सज्जनाचे नावे ज्ञानेश्वरा. आपलं गाव हे पुण्यनगरी आहे बालुरके. महात्म्यांचा अवतार घेतलेली जागा आहे समाधीची आहे. फार दिवसापासून सत्याचा नेम चालू आहे. दररोज गावाला पंक्ती जेवणाची अन्नदान केलेली ही जागा आहे. भाग्य आपलं आपण यावी ठिकाणी आलो. इथे धोळकन अंगाला लागलं तरी आपला उद्धार आहे. तुम्ही बोलावलात मला येणं झालं. ते झालेली सगळे सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि थोडं 4 अक्षराचा मंत्र आहे तुकाराम तुकाराम. पुण्यवान माणसाला यम काहीच करत नाही. भजन करणाऱ्याला जन्म मरणाचा फेरा नाही. बाकीच्या लोकांना असेल. आणि पुण्यवानाला हात जोडून थांबतो. यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर. कळते ना. तुकाराम महाराजाचं शरीर मागायला होता द्या म्हणून. आणि खरं बी आहे. आयुष्य आहे तोपर्यंत शरीर आपलं आहे. आयुष्य संपलं की शरीर आपला नाही. ध्येय काळाचे बघायचे ध्येय मनुष्याचे काय आहे. तुकाराम महाराजांनी अशी भक्ती केली की विमान आलं. आणि देवाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे शक्ती आहे महाराज. काळ बी नमस्कार करतो आणि देव ताब्यामध्ये येतो. काळ गुलाम आणि देव त्याच्या ताब्यात राहतो. तुकाराम श्री हरिभक्तप्राय विनायक महाराज लखनगावकर.